आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते अंधेरीतून। अंधेरीतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध। तर बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे। मोठ्या प्रमाणात ग्राहक बँकेच्या गेटवर उभे आहेत। तर आरबीआयने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले। तर बँकेच्या बहुतांश व्यवहारावर निर्बंध घातल्याने लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे। अंधेरीतल्या विजयनगर ब्रांच समोर लोकांची झुंबड पाहायला मिळते। तर बँकेतून पैसे काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे। बँकेतील अनियमिततेवरून काल आरबीआयने ऑर्डर काढत बहुतांश व्यवहारावर निर्बंध आणले आहेत। तर बँकेतून पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अंधेरीतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकवर आरबीआयचे निर्बंध। बँकेच्या बहुतांश व्यवहारावर निर्बंध घातल्याने लोकांमध्ये आता गोंधळाचं वातावरण। बँक ऑफिस वाले ब्रांच वाला नहीं है इधर ही ऑफिस में बैठा होता है जो हेड होता है बैंक। अगर उसके हाथ में कुछ होता तो वो भी कर देता। अभी हम लोग छुट्टी पे उद्या पण भेटेल काय लोक आम्हाला फक्त एवढी शाश्वती द्या की पैसे कधी भेटणार आणि बँक कधी चालू होणार एवढी फक्त आम्हाला प्रोसेस सांगा कधी होणार ती। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, आपण पाहतोय अंधेरीतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध। आरबीआयने निर्बंध घातले त्यामुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी आणि खूप ग्राहक गोंधळाचं वातावरण आहे ग्राहकांमध्ये। काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, सध्या मी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेची अंधेरी येथील ब्रांच आहे त्या ब्रांचच्या बाहेर आहे। एकत्र पाहू शकता आरबीआयनं काही निर्बंध घातल्यानंतर संपूर्ण कुठेतरी गोंधळ जो आहे तो बँकेच्या सर्व ग्राहकांमध्ये उडालेला आहे। एकंदर बँकेतील जेवढी खाते धारक आहेत ते सर्व इथं मंडळी आपल्याला इथं जमा होताना पाहायला मिळत आहेत। अनेक नागरिकांची झुंबड इथं उडालेली आहे आणि कुठेतरी आपले पैसे सुरक्षित आहेत का, आपले पैसे विड्रॉ करण्यासाठी, आपले पैसे पुन्हा काढण्यासाठी इथं मोठी आपल्याला गर्दी इथं जमा झालेली पाहायला मिळत आहे। आणि एकंदर नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरलेली आहे। कुठेतरी आर्थिक नुकसान होऊ नये अशी एकंदर काळजी घेताना आपल्याला अनेक नागरिक अनेक बँकेचे खातेधारक आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदर कुठेतरी मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला उसळलेली पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।